होणार 8वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज एकूण 14 जिल्ह्यामध्ये 8वा हप्ता वाटप होणार आहे. 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. चला तर कोणत्या बहिणींना आज पैसे मिळणार आणि कोणत्या बहिणी लाभापासून वंचित राहणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट इथं आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि याच्याविषयीची ऑफिशियल यादी 14 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे जाहीर झालेली आहे. चला तर या 14 जिल्ह्यांची नावे देखील आपण लगेच जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे बहिणींसाठी 3680 कोटी रुपये जे आहे ते मंजूर झालेले आहेत आणि फक्त आता 5च अटी यांनी ठेवलेल्या आहेत. या देखील अतिशय साध्या व सोप्या आहेत, परंतु 2 अटी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या 2 अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला 8वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला 1 रुपयासुद्धा मिळणार नाही. पहिली आणि दुसरी अट तर तुम्हाला सर्वांना माहिती असेलही, आधार कार्ड लिंक करा, बँके सर्व स्टेटस अपडेट ठेवा. त्याच्यानंतर तिसरी आणि चौथी अट तुमच्याकडे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तर मित्रांनो, चौथी आणि 5वी अट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण की या 2 अटीमुळे भरपूर महिला अपात्र ठरलेल्या आहेत. ते म्हणजे जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून बाद केलं जाणार आहे. म्हणजे तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसऱ्या 2 ते 3 योजना असतील सरकारी, ज्या की योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 1500 रुपयापेक्षा जास्त निधी जो आहे तो दिला जात आहे, तर अशा योजनेचा जर डबल लाभ घेत असाल तुम्ही तर तुम्हाला योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. हो मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर डबल योजनेचा लाभ घेत आहात की नाही खाली कमेंटमध्ये लगेच सांगायचं आहे, जेणेकरून आम्हाला सुद्धा सर्व गोष्टी समजून जातील. चला तर आता 8वा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेलेच आहेत, कारण की उद्या म्हणजे 15 फेब्रुवारी रोजी वचनपूर्ती सोहळा होणार आहे. पुणे या ठिकाणी वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे आणि या वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर महिलांच्या खात्यामध्ये लगेच पैसे जमा होण्यास सुरुवात होत असते. परंतु उद्या एका दिवशी 35 ते 40 लाख महिलांनाच पैसे पाठवण्यास DBT समर्थ असते. त्यामुळे आजपासूनच पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. आज 14 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहेत. आणि सर्वात मोठी अपडेट मित्रांनो आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेला आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाका तुम्ही. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता काय तर एकूण 14 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला सांगणार आहोत. हे 14 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. ते म्हणजे लाडक्या बहिणींसाठी, कारण की याच्या अंतर्गतच बहिणींना लाभ जो आहे तो मिळणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता महाराष्ट्राचा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये आता 2100 रुपये कोणत्या तारखेला वाटप होणार, तर हे पहा आज पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार, तर हे पहा सर्वात अगोदर असणार आहे सोलापूर, त्याच्यानंतर धाराशिव, त्याच्यानंतर पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, इकडं नागपूर साईडला नागपूर, वर्धा, चंद्रपूर, सोबतच छत्रपती संभाजीनगर, धुळे आणि नाशिक. तर अशा पद्धतीने 12 ते 14 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कधी येणार, तर मित्रांनो आजपासून सलग 3 दिवस पैसे जे आहे ते वाटप होणार आहेत आणि 3 दिवस सलग महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. दररोज प्रत्येक नवीन जिल्हे जे आहे ते असणार आहेत. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जिल्हे तर तुम्हाला माहिती झालेच आहेत, परंतु या बँकेंना देखील काही महत्त्व आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला आतापर्यंत 10,500 रुपये जे आहे ते जमा झालेले असणार आहेत. आणि तुम्हाला किती मिळाले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. काही महिलांचा काय विषय झालेला आहे, कमी पैसे आलेले आहेत थोडेफार, काहींना 4,500 आले, काहींना 3,500 आले. तर हे पहा, तुम्हाला जर पैसे पूर्ण आले नसतील कमेंट करा, कारण की आमची टीम जी आहे ती सर्व तुमच्या कमेंट रीड करून वरपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करत असते. वरपर्यंत म्हणजे मुख्यमंत्र्यांचे ईमेल असतील, ऑफिशियल डेस्क साईट असतील, तर तिथे आपण ती यादी करून PDF तयार करून पाठवत असतो. आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण पैसे मिळाले की नाही किंवा 10,500 रुपये मिळाले का कमी मिळाले लगेच कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. 8वा हप्ता मिळालेला नाही, परंतु आता 8 बँकांना अतिशय महत्त्व देण्यात आलेले आहे. जर या 8 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे. ते म्हणजे SBI असेल, HDFC असेल किंवा पोस्टाची बँक असेल, तर महाराष्ट्र बँक, ग्रामीण बँक, तर अशा महत्त्वपूर्ण बँका आहेत मित्रांनो. या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या, तुम्ही स्क्रीनवर पैठणी साड्या पाहू शकता. अतिशय टॉप न्यू आणि ब्रँडेड क्वालिटीच्या पैठणी साड्या, जे एकापेक्षा एक भारी साड्या आपण तुमच्यासाठी वाटप करणार आहोत. त्या म्हणजे किती, एकूण 25 पैठणी साड्या आपण वाटप करणार आहोत. तर ह्या 25 पैठणी साड्या कोणत्या महिलांना मिळतील, कोणाला मिळतील, कशा पद्धतीने मिळतील, तर ते आपण व्हिडिओच्या शेवटी जाणून घेऊया. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
ते म्हणजे भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हो मित्रांनो, आतापर्यंत भरपूर महिलांनी 8व्या हप्त्याची वाट पाहिलेली आहे. आज 14 फेब्रुवारी आहे आणि भरपूर महिलांची कमेंट येत होत्या, सर पैसे नक्की मिळणार का आम्हाला? तर हो पहा, हे पहा, तर आज 100% तुम्हाला पैसे मिळून जातील. कुठल्याही प्रकारची अडचण शक्यतो येणार नाही, कारण की जर तुमचे मागील राहिलेले हप्ते असतील, मग काही महिलांचे समजा 2 हप्ते राहिले असतील, किंवा काही महिलांचा 1 हप्ता डिसेंबरचा हप्ता राहिला असेल, किंवा काही महिलांना जानेवारीचासुद्धा हप्ता राहिलेला नक्कीच आहे. परंतु आता त्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच विषय राहिलेला नाही. आता पैसे जे आहेत ते तुम्हाला ट्रान्सफर होणार. फक्त तुम्ही सर्व गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर करून घ्या एकदा. तुमचे बँक अकाउंट चेक करा, होल्ड काही पडलं आहे का, किंवा बँक खाते चालू आहे का, किंवा पैसे तेव्हा पडतात का, ह्या गोष्टीची एकदा पडताळणी करून घ्या. आणि पडताळणी करता क्षणी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्हाला पैसेसुद्धा लगेच मिळून जातील. तर आता या 25 पैठणी साड्या कोणत्या बहिणींना मिळणार? तर या 25 पैठणी साड्या आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी ठेवलेल्या आहेत आणि फक्त आपल्या सबस्क्रायबरलाच या 25 पैठणी साड्या आपण वाटणार आहोत. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओच्या खाली छान अशी काही कमेंट टाकायची आहे, धन्यवाद सर आम्हाला व्हिडिओ आवडला, किंवा अशा पद्धतीने तुम्हाला जी वाटेल ती छान अशी कमेंट तुम्ही खाली टाकू शकता, जेणेकरून आम्ही त्यातील 25 महिलांना आपण पैठणी साड्या ज्या आहेत ते वाटप करणार आहोत. चला तरी झालं पैठणी साड्याविषयी. आता महत्त्वपूर्ण 2 नवीन योजना आलेल्या आहेत. त्या म्हणजे काय, तर 20 लाख घरकुल योजना आलेली आहे आणि यासाठीच्या पात्रता आणि अटी आपण नेमकं काय आहे ते जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरत आहे. तर यामध्ये सर्वात पहिली पात्रता आणि अट आहे, तुम्ही कमीत कमी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत आणि तुम्हाला 1 हप्ता तरी आलेलाच पाहिजे. जर एकापेक्षा कमी हप्ता आला असेल किंवा हप्ता आले नसेल तर तुम्हाला 20 लाख घरकुल यादीमध्ये तुम्हाला सहभाग मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला किती हप्ते आले ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे दुसरी अट, 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असायला पाहिजे. तिसरी अट, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे. या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला लगेच 20 लाख घरकुल यादीसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात आणि अर्जसुद्धा तुम्ही करू शकतात 20 लाख घरकुल यादीसाठी. तर आता दुसरी महत्त्वपूर्ण योजना आलेली आहे, ती म्हणजे आता एकूण महिलांना किती पैसे मिळणार. भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर जास्त पैसे मिळतील की कमी मिळतील, किंवा 1500 रुपये मिळतील का? तर हे पहा, आता बजेट तर झालेलंच आहे आणि लाडक्या बहिणीसाठी 3680 कोटीचा निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. त्यामुळेच आता महिलांना 2100 अधिक 2100 म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे हप्ते जे आहेत ते 2100 अधिक 2100 अशा प्रमाणे मिळणार आहेत. म्हणजे आता महिलांना एकूण 42 रुपये जे आहे ते जमा होणार आहेत. भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे, परंतु आतापासून जास्त वाट पाहावी लागणार नाही. डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. आता भरपूर महिलांचे विचार, सर शिलाई मशीनचं काय झालं? तर हे पहा, लास्ट टाईम भरपूर महिलांनी अर्ज केले होते शिलाई मशीनसाठी, परंतु त्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यामुळे किंवा काही अडचणी असल्यामुळे त्यांना शिलाई मशीन मिळालेली नाही. परंतु आता नवीन अर्जाची लिंक जे आहे ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि हे नवीन अर्ज तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. त्यासाठी पात्रता आणि अटी अतिशय सोप्या आहेत. त्या म्हणजे काय, तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत, तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि सोबतच तुम्हाला शिलाई मशीन चालवतासुद्धा यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने शिलाई मशीनसुद्धा वाटप लवकरच होणार आहेत. जिल्ह्यानुसार 2400 शिलाई मशीन वाटप होणार आहेत आणि तुम्हाला जर अडचण असेल किंवा शिलाई मशीन पाहिजे असेल तर कमेंटमध्ये देखील तुम्ही सांगू शकता, सर आम्हाला शिलाई मशीन हवी आहे. आता महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे या पैठणी साड्या या आपण कशा पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर हे पहा, आपण लास्ट टाईम म्हणजे मकर संक्रांतीला 7 पैठणी साड्या ज्या आहेत ते महिलांना पाठवलेल्या होत्या आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा आपण 25 पैठणी साड्या आपल्या सबस्क्रायबरसाठी पाठवत आहोत आणि हे पाठवणे आमच्यासाठी अतिशय सोपे आहे. आम्ही पोस्ट ऑफिसद्वारे किंवा पोस्टाद्वारे साड्या ज्या आहेत त्या ट्रान्सफर करत असतो तुमच्यापर्यंत. त्यामुळे खाली छान अशी कमेंट करा, धन्यवाद सर व्हिडिओ आवडला, किंवा तुम्हाला जी वाटेल तशी कमेंट करू शकता तुम्ही. आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे काय, तर आता पैसे तर सर्व महिलांना मिळणारच आहेत, मग इतर जिल्ह्यांचं काय? तर हे पहा, इतर जिल्ह्यासुद्धा असतील, मग हिंगोली असेल, परभणी असेल, नांदेड असेल किंवा लातूर, बीड असेल, तर या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जे आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाणार आहेत. परंतु त्यासाठी आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे, म्हणजे स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप होत असतात. आणि DBT माध्यम जरी असेल तरी DBT माध्यम एवढे पॉवरफुल नाही की एकाच दिवशी सर्व महिलांना पैसे वाटू शकते. त्यामुळे स्टेप बाय स्टेप हे पैसे वाटप होणार आहेत आणि यामधली कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा, दिरंगाई म्हणा, उशीर आतापासून होणार नाही. आता ठीक तुम्हाला
पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. भरपूर महिलांचा प्रश्न, सर मागील पैसे येणार का, किंवा मागील पैशाचं आमचं काय झालं, किंवा मागील पैसे आम्ही सोडून द्यावं का. तर हे पहा, मागील पैसे असतील किंवा येणारे हप्ते असतील तर ₹1 तुमचा कुठेच जाणार नाही. तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैसे तुमच्या खात्यावर तर जमा होणारच आहेत. त्यासाठी मी फक्त आधार कार्ड, बँकेची लिंक आहे का, सर्व गोष्टी आपल्या क्लिअर आहेत का, बँक अकाउंट आपली चालू आहे का, या गोष्टी तुम्ही चेक करायला हव्यात. आणि ह्या गोष्टी चेक केल्याच्यानंतर तुम्हाला जर सर्व गोष्टी ओके असतील तर ₹2100 तुमच्या खात्यावर पडून जातील. आणि महत्त्वपूर्ण प्रश्न होता महिलांचा, सर म्हणजे आता 8वा हप्ता ₹2100 तर मिळणारच आहे, मग पुढचा हप्ता किती मिळणार, किंवा मागील जर हप्ता आले नसेल तर मागील हप्त्यामध्ये 1500च्या ऐवजी 2100 येतील का. तर तसे काही होणार नाही. जर मागील हप्ता असतील तर ते ₹1500 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत, आणि इथून पुढचे हप्ते जे आहेत ते ₹2100 तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आणि अशाच पद्धतीने अपडेटसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.